कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे आपलं प्रॉडक्ट मार्गी लागलं की आपण एक्झिबिशनला जाऊयात। बरेच दिवस झाले तू माझ्याबरोबर एक्झिबिशनला आली नाहीयेस। आठवतंय का कधी आली होतीस ते? ठरलं नक्की नक्की। आई बाबा आय एम सॉरी, मला जरा एक खूप महत्त्वाचं बोलायचं होतं। बोल ना। बोल। आई बाबा, आपल्या प्रॉडक्टला खरंच खूप छान रिस्पॉन्स येतोय। फक्त प्रॉब्लेम असा आहे की कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्यामुळे मला असं वाटतंय आपण आपलं प्रोडक्ट ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे। गुड। म्हणजे गावागावात, खेड्यात, वस्तीवर आणि त्या गावातली महिला मंडळं आणि बचत गटांचा खरंच खूप उपयोग होणार आहे आपल्याला। सो मी सुरुवातीला एक 3 दिवसाची प्रमोशनल ऍक्टिव्हिटी प्लॅन केली आहे। त्यासाठी आपण आपल्या टीमला वखारवाडी या गावात घेऊन जाणं गरजेचं आहे। हे पायलट प्रोजेक्ट असणार आहे आणि त्यानंतर हे कॅम्पेन आपले बाकीचे टीम सगळे रन करतील। ओके ओके ठीक आहे, ह्याचं प्रॉपर नियोजन करणे मला सांग। या, आणि मी सुरुवातीला जेव्हा प्लॅन केलं होतं, अरे ये मारुती ये, तू बोललास पारुशी? त्याच्याविषयीच बोलायला आलोय। बोल ना। म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पारू बरोबर लग्नाचा विषय काढला, पण लग्नाचा विषय काढल्या काढल्या ती रडायला लागली। नुकत्याच एका वाईट प्रसंगातनं गेली पोर, त्यामुळं जरा घाबरली। मारुती, जे असेल ते बोल। मॅडम, तुम्ही पारूच्या भल्यासाठीच हरीश साहेबांचं स्थळ सुचवलं, पर लग्न करायला नाही म्हणते ती। आणि वर असंही बोलले की तुम्ही जर का बळजबरी केली तर घर सोडून निघून जाईल म्हणून। मला माफ करा मॅडम, मी पारूला नाही समजावू शकलो। हॅलो, एक मिनिट हा, मी आलेच। हा बोला। अहिल्यादेवी किर्लोस्कर, यावेळी साहेबांची पूर्ण तयारी झालीये। आता ते एक मोठं वादळ म्हणून तुमच्या किर्लोस्कर कुटुंबावर तुटून पडणार, तुम्ही उभं केलेलं हे साम्राज्य उद्ध्वस्त करणार। आता तुम्ही फक्त बघतच राहा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।